विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी इतिहास विषयाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? तर वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार होय. प्रश्न क्रमांक 2, वर्धमान महावीर यांचे महानिर्वाण कुठे झाले? तर पावा येथे 72व्या वर्षी त्यांचं मृत्यू झाला. त्याला आपण महानिर्वाण असे सुद्धा म्हणतो. प्रश्न क्रमांक 3, जैन धर्माचे ब्रीदवाक्य कोणते? तर अहिंसा परमो धर्मा हे जैन धर्माचे ब्रीदवाक्य होय. प्रश्न क्रमांक 4, महावीरांनी आपले तत्वज्ञान कोणत्या भाषेत मांडले? तर अर्धमागधी या भाषेमध्ये त्यांनी आपलं तत्वज्ञान मांडलं. प्रश्न क्रमांक 5, जैन धर्माचे 2 संप्रदाय कोणते? तर दिगंबर व श्वेतांबर हे जैन धर्माचे 2 संप्रदाय होय. प्रश्न क्रमांक 6, बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? तर गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होय. प्रश्न क्रमांक 7, बुद्धांना कोठे दिव्य ज्ञान प्राप्त झाले? तर बोधी वृक्षाखाली बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. प्रश्न क्रमांक 8, बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? तर सारनाथ या ठिकाणी आपलं त्यांनी पहिले प्रवचन दिले. प्रश्न क्रमांक 9, बुद्धांनी आपली शिकवण कोणत्या भाषेत दिली? तर पाली या भाषेत त्यांनी आपली पहिली शिकवण दिली. प्रश्न क्रमांक 10, बौद्ध धर्माची शिकवण कोणती? तर बौद्ध धर्माची शिकवण बहुजन हिताय बहुजन सुखाय ही बौद्ध धर्माची शिकवण आहे. प्रश्न क्रमांक 11, अरेबियाला कोणत्या नावाने ओळखतात? तर अरबस्तान या नावाने सुद्धा अरेबियाला ओळखतात. प्रश्न क्रमांक 12, अरब लोक कोणते पूजक होते? तर निसर्ग पूजक होते. निसर्गात असणारे सूर्य वगैरे यांची ती पूजा करत होते. प्रश्न क्रमांक 13, मोहम्मद पैगंबर यांचा जन्म कोठे झाला होता? तर मक्केतील कुरेशी घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 14, पैगंबरांना ईश्वरी संदेश कोणत्या देवतेने दिला? तर जिब्राईल देवतेने दिला. प्रश्न क्रमांक 15, इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? तर कुराण शरीफ. प्रश्न क्रमांक 16, इस्लाम धर्माचे नियम कोणते? तर कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज हे इस्लाम धर्माचे नियम आहेत. प्रश्न क्रमांक 17, मोहम्मद पैगंबरांचा मृत्यू केव्हा झाला? तर इसवी सन 632 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 18, अरेबियन नाईट्स कथेतील नायक कोण? हरून अल रशीद हा अरेबियन नाईट्स कथेतील नायक होय. प्रश्न क्रमांक 19, इस्लामाचा पहिला खलिफा कोण? तर अबू बक्र होय. प्रश्न क्रमांक 20, अरब साम्राज्याचा ऱ्हास केव्हा झाला? तर 1528 मध्ये अरब साम्राज्याचा ऱ्हास झाला. प्रश्न क्रमांक 21, अरब लोक 1 ते 9 या भारतीय अंकास काय म्हणत? तर हिंदसा असे ते म्हणत. प्रश्न क्रमांक 22, कैरो येथील अल हजर विद्यापीठात एका वेळा किती विद्यार्थी शिक्षण घेत होते? तर 1200 विद्यार्थी एका वेळेला शिक्षण घेत होते. प्रश्न क्रमांक 23, अरब साहित्यात कशिदा हा काव्याचा प्रकार कोणता प्रकार रूढ झाला? तर हिकायत हा रूढ झाला. प्रश्न क्रमांक 24, इब्न रशीद हा कोण होऊन गेला? तर अरब तत्वज्ञ होऊन गेला. प्रश्न क्रमांक 25, बीजगणितला दिलेले अलजेब्रा हे नाव कोणत्या भाषेतील आहे? तर अरबी भाषेतील आहे. प्रश्न क्रमांक 26, इतिहासकाल अल बेरुनी यांनी भारताला कधी भेट दिली? तर 10व्या शतकात त्याने भारताला भेट दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 27, अल बेरुनी याचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तर तारीख-ए-हिंद हा त्याचा प्रसिद्ध ग्रंथ होय. प्रश्न क्रमांक 28, सफरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इब्न बत्तुता याने सफरनामा हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 29, स्पॅनिश इतिहासकार कोण होऊन गेला? तर इब्न खल्दून हा स्पॅनिश इतिहासकार होऊन गेला. प्रश्न क्रमांक 30, रोमन साम्राज्याचा शेवट कधी झाला? तर 476 मध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला. शार्लमन फ्रँक लोकांचा राजा केव्हा झाला? तर 768 मध्ये तो राजा झाला. प्रश्न क्रमांक 32, रोमन साम्राज्यास काय म्हटले जात होते? तर पवित्र रोमन साम्राज्य सुद्धा असं म्हटलं जात होतं. प्रश्न क्रमांक 33, सामंतशाहीचा केंद्रबिंदू कोणता होता? तर शेत जमिनीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. प्रश्न क्रमांक 34, सामंतशाही कोणत्या 3 तत्वावर आधारलेली होती? संरक्षण, सेवा आणि निष्ठा या 3 तत्वावर आधारलेली होती. प्रश्न क्रमांक 35, वरिष्ठ सामंत म्हणजे काय? तर ड्यूक ऑफ अर्ल होय. प्रश्न क्रमांक 36, कनिष्ठ सामंत म्हणजे काय? तर बॅरेन. प्रश्न क्रमांक 37, सर्वात कनिष्ठ सामंत म्हणजे काय? तर नाईट होय. प्रश्न क्रमांक 38, सामंतशाहीची रचना कशी होती? तर सामंतशाहीची रचना ही पिरॅमिड सारखी होती. प्रश्न क्रमांक 39, धर्मयुद्ध कोणामध्ये झाले? तर ख्रिस्ती व इस्लाम यांच्यामध्ये धर्मयुद्ध घडून आले. प्रश्न क्रमांक 40, मोगल साम्राज्याचा डोलारा कशावर आधारित होता? तर मनसब प्रथेवर आधारित होता. प्रश्न क्रमांक 41, सामंतशाहीचा शेवट कधी झाला? तर 1789 मध्ये सामंतशाहीचा शेवट
झाला. प्रश्न क्रमांक 42, धर्म सुधारणा चळवळीचा प्रणेता कोण? तर जॉन विक्लिफ हा धर्म सुधारणा चळवळीचा प्रणेता होय. प्रश्न क्रमांक 43, ख्रिश्चन धर्म संस्था हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कॅल्विन याने लिहिला. प्रश्न क्रमांक 44, लोक कर्मठ हुकुमशहा कोणाला म्हणत? तर कॅल्विनला म्हणत असत. प्रश्न क्रमांक 45, बायबलचे जर्मन भाषेत भाषांतर कोणी केले? तर मार्टिन लुथर किंग यांनी बायबलचे जर्मनी भाषेत भाषांतर केले. प्रश्न क्रमांक 47, मार्टिन लुथर किंगची घोषणा कोणती होती? तर श्रद्धेने मुक्ती ही मार्टिन लुथर किंगची घोषणा होती. प्रश्न क्रमांक 48, कोलंबसने अमेरिकेचा शोध केव्हा लावला? तर 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 49, भारताकडे जाणारा सागरी मार्ग वास्को दी गामा याने कधी शोधला? तर 1498 मध्ये त्याने हा सागरी मार्ग शोधला. प्रश्न क्रमांक 50, जगप्रसिद्ध चित्रकार कोण? तर लिओनार्दो विन्सी हा जगप्रसिद्ध चित्रकार होय.